एकूणच आपण पाहतोय भाजपच्या एकूण 105 जागा आता मागच्या विधानसभेच्या वेळी होत्या। पक्षीय बलाबल सध्या आपण हे पाहतोय तर शिवसेना शिंदे गटाचे 40 आमदार सध्या आहेत, तर राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे 42 आमदार आहेत आणि त्याच पक्षीय बलाबलानुसार आता इथे जागा वाटप होणार आहे। तर महायुतीकडे सध्या एकूण 187 जागा आहेत। एकूणच महायुती सध्या वरचढ आहे आणि त्याच मुळे आता विधानसभेच्या एकूण 288 जागांच्या पार्श्वभूमीवर विधानसभेच्या एकूण 288 जागांच्या पार्श्वभूमीवर कुणाला किती जागा मिळतात ते पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। महाविकास आघाडीचा पक्षीय बलाबल आपण आता पाहूयात। काँग्रेसकडे 44 जागा आहेत, त्यामुळे काँग्रेस सध्या महाविकास आघाडीमध्ये वरचढ आहे, तर शिवसेना ठाकरे गटाकडे आहेत केवळ 16 जागा आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडे आहेत केवळ 12 जागा। त्यामुळे काँग्रेसचं जे पक्षीय बलाबल आहे ते महाविकास आघाडीमध्ये जास्त आहे, त्यामुळेच आता महाविकास आघाडीकडे सध्या 72 जागा आहेत आणि एकूणच 288 मतदारसंघांच्या या विविध जागा वाटपाच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या वारंवार बैठका झाल्या होत्या आणि त्या बैठकांमध्ये खरं तर ठाकरे गट आणि मुख्यतः काँग्रेसमध्ये एक तिढा होता। अनेक ठिकाणी दोघांनीही दावा केलेला होता, त्यामुळे या जागांचा तिढा आता सुटलेला आहे का ते पाहणं ही तितकंच महत्त्वाचं असणार आहे, कारण एकूणच जागा वाटपाचा हा तिढा आहे तो लवकरात लवकर सुटला पाहिजे असं सुद्धा अनेक दिवसांपासून खरं तर हे सगळे नेते सांगत होते। एकूणच आपण ही तुलना सध्या पाहू शकतोय, 187 आणि 72 महायुतीकडे आहेत 187 जागा, महाविकास आघाडीकडे आहेत 72 जागा। तर विधानसभेच्या पार्श्वभूमीवर 288 जागांवर त्या सगळ्यांना उमेदवार द्यायचे आहेत आणि एकूणच आपण पाहतोय भाजपच्या एकूण 105 जागा आहेत, तर काँग्रेसकडे 44 जागा आहे। भाजप आणि काँग्रेस हे महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये वरचढ पक्ष आहेत। त्यानंतर शिवसेना ठाकरे गटाकडे आहेत 16 जागा, तर शिवसेना शिंदे गटाकडे आहेत 40 जागा, तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडे आहेत 42 जागा, तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडे आहेत 12 जागा। एकूणच या सगळ्या पक्षांचं पक्षीय बलाबल पाहता कुणाला किती जागा मिळतात आणि हरियाणामध्ये जे घडलं खरं तर काँग्रेसच्या बाबतीत, त्यामुळे ठाकरे गटानं महाराष्ट्रामध्ये अधिक जागांची मागणी केलेली आहे। त्यामुळे काँग्रेसला किती जागा मिळतात, ठाकरे गटाला किती जागा मिळतात त्याकडे खरं तर आपलं लक्ष असणार आहे। मात्र एकूणच या सगळ्या पार्श्वभूमीवर सध्या विविध योजनांच्या माध्यमातून सरकारनं इथे नागरिकांना प्रलोभन देण्याचा प्रयत्न केलेला होता। अनेक योजना खरं तर या मंत्रिमंडळांच्या बैठकीमध्ये सरकारनं या ठिकाणी अंमलात आणल्या आणि त्या योजनांच्या माध्यमातून या जनतेवर भुरळ पाडण्याचा खरं तर प्रयत्न केल्याचेही आरोप त्यांच्यावर झाले। लाडकी बहीण योजना ही सगळ्यात मुख्य योजना सरकारची होती, ज्यामध्ये महिलांना 1500 रुपये दर महिना दिला जातो। आतापर्यंत अनेकांच्या खात्यांवर पैसे सुद्धा जमा झालेले आहेत आणि आज त्या योजनेचा खरं तर शेवटचा दिवस होता। यासह वयोश्री योजना असेल, मुलींसाठी मोफत उच्च शिक्षणाची योजना असेल, यासोबतच इतर काही योजना असेल, त्या सगळ्या योजनांच्या माध्यमातून खरं तर सरकारनं जनतेची कशी या ठिकाणी मतं आपण घेऊ शकतो याचा प्रयत्न केला होता आणि यासोबतच जनतेला कशा पद्धतीने आपण आकर्षित करू शकतो याचा प्रयत्न केला होता आणि त्याचा आता कसा परिणाम विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पाहायला मिळतोय त्याकडे आपलं लक्ष असणार आहे, कारण हा परिणाम जो आहे तो अतिशय महत्त्वाचा असणार आहे। कारण गेल्या काही दिवसांपासून हे सगळेच राजकीय पक्ष कामाला लागलेले होते, प्रचाराचा झंझावात गेल्या काही दिवसांपासून सुरू होता, सभांचा झंझावात सुरू होता, त्यामुळे आता या सगळ्या निकालाकडे आपलं लक्ष असणार आहे। आपण पुन्हा एकदा जाऊयात आमचे प्रतिनिधी प्रमोद जगताप यांच्याकडे। प्रमोद, आपण पाहतोय पक्षीय बलाबल जर आपण पाहिलं तर काँग्रेस आणि भाजप हे महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये वरचढ पक्ष आहे, त्यामुळे एकूणच जागा वाटपाचा हा तिढा दोन्हींमध्ये आहे, महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये। त्यामुळे कसं हे गणित असणार आहे, काय या संदर्भातले अपडेट्स महत्त्वाचे? मोहिनी, दोन्ही पक्षांना म्हणजे महायुती असेल किंवा महाविकास आघाडी असेल यांना जागा वाटपाचा तिढा जो आहे तो लवकरात लवकर सोडावा लागणार आहे। जरी दोन्ही पक्षांकडनं किंवा दोन्ही प्रमुख पक्षांच्या नेत्यांकडनं हा दावा केला जात असला की आमचा जागा वाटप जवळपास पूर्ण झालेला आहे, असा जरी दावा त्यांच्याकडनं केला जात असला तरी मोहिनी अद्यापर्यंत कोणता पक्ष किती जागा लढणार आहे याची घोषणा कुठल्याही पक्षाकडनं केली गेलेली नाहीये। त्यामुळे जागा वाटप नेमकं कधी घोषित होतं हे देखील बघणं महत्त्वाचं असणार आहे। आजच निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद आजपासून आचारसंहिता जर लागणार असेल तर मतदानाच्या तारखेपर्यंत निवडणूक होईपर्यंत राजकीय पक्षांची कसरत जी आहे तारेवरची ती होणार आहे, ती बघा आपल्याला सगळ्यांनाच पाहायला मिळेल। त्यामुळे लवकरात लवकर जागा वाटपाचा तिढा सोडवणं हा एक महत्त्वाचा मुद्दा दोन्ही आघाड्यांसमोर असल्याचं आपल्याला बघायला मिळते। तुम्ही म्हणाला तसं काँग्रेस असेल किंवा भाजप असेल हे दोन्ही राजकीय पक्ष तुल्यबळ असल्याचं बघायला मिळते।
ते काँग्रेसकडनं जास्तीत जास्त जागांवरती दावा केला गेलेला आहे, भाजपकडनं देखील तीच परिस्थिती आहे. पण अधिकृतपणे आकडा जो आहे तो अद्यापपर्यंत कुठल्याही राजकीय पक्षाने जाहीर केलेला नाहीये. आज दुपारी 3 वाजता महाराष्ट्रामध्ये एक महत्वाची महायुतीची पत्रकार परिषद होणार आहे. देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांची पत्रकार परिषद होणार आहे. त्या पत्रकार परिषदेमध्ये जागा वाटपाचा फॉर्म्युला जाहीर केला जातो का हे देखील बघणं महत्वाचं असणार. तशा पद्धतीचा निरोप कालपासूनच त्यांच्याकडनं आलेला आहे. पत्रकार परिषदेमध्ये नेमकं कशाची घोषणा होते हे देखील बघणं महत्वाचं असणार आहे. महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचे देखील बैठकांचं सत्र सिलसिला सुरू असल्याचं बघायला मिळालं. कालच काँग्रेसचे नेते दिल्लीमध्ये आलेले होते आणि अगदी काही जागांचा तिढा असल्याचं त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं होतं. तो तिढा आता लवकरात लवकर सोडवण्याचं आव्हान महाविकास आघाडी समोर आणि महायुती समोर असणार. त्यामुळे हा तिढा सोडवून कशा पद्धतीनं जागा कोणता पक्ष किती लढतो हे देखील बघणं महत्वाचं असणार. त्याची घोषणा कधी होती मोहिने याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. नक्कीच प्रमोद, या संदर्भातले सगळे अपडेट्स तुमच्याकडनं जाणून घेत राहणार आहोत. तुर्तास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. तर विधानसभेची मुदत ही 25 नोव्हेंबरला संपणार आहे, 41 दिवसात. त्यामुळे नवं सरकार बनवावं लागणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर आता हा निर्णय लवकरच जाहीर होतोय. नेहमी 45 दिवसांच्या आधी खरं तर आचारसंहिता लागते, त्यामुळे आजच्या 45 दिवसांनंतर निवडणुका होऊ शकतात. यंदा मात्र थोडासा कमी अवधी मिळणार असल्याची सुद्धा माहिती या ठिकाणी साम टीव्हीला सूत्रांनी दिली. तर यंदा 45 दिवसांऐवजी 40 दिवसांचा अवधी मिळणार असल्याचं सुद्धा कळतंय. एकूणच विधानसभेची ही मुदत जी आहे ती 25 नोव्हेंबरला संपणार असल्यामुळे हा कमी जो अवधी आहे तो दिला गेल्याची शक्यता आहे. 41 दिवसात आता नवं सरकार अस्तित्वात महाराष्ट्रामध्ये येणार असल्याचं सुद्धा आपण इथे म्हणू शकतोय. तर एकूणच हे आरक्षण पाहताय SC प्रवर्गाच्या 29 जागा यामध्ये आहेत. तर एकूण मतदारसंघ 288 आहेत. त्यापैकी हे आपण आरक्षणानुसार कुणाला किती जागा येऊ शकतात ते पाहतोय. तर ST ला 25 जागा आहेत, तर SC प्रवर्गाला सुद्धा या ठिकाणी 29 जागा आहेत. एकूणच आता या सगळ्या पार्श्वभूमीवर कुणाला कशी संधी मिळते, कुठून संधी मिळते त्याकडे आपलं लक्ष असणार आहे. भाजपच्या आतापर्यंत एकूण 105 जागा आहेत. प्रमोद जगताप आपले प्रतिनिधी, त्यांनी या संदर्भातले सगळे अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचवलेले आहेत. आपण पाहतोय शिवसेना शिंदे गटाच्या 40 जागा आहेत, तर राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या 42 आमदार त्यांचे आहेत. हे पक्षीय बलाबल सध्या आपण पाहतोय महाराष्ट्रातल्या विधानसभेचं. महायुतीकडे सध्या 187 जागा आहेत. हा आकडा खरं तर मोठा आहे आणि महाविकास आघाडीला या सगळ्या पार्श्वभूमीवर सध्या किती यश मिळतं, तिथपर्यंत पोहोचता येतं का ते पाहणं खरं तर महत्वाचं असणार आहे. काँग्रेसकडे सध्या 44 जागा आहे. खरं तर पक्षांमध्ये फूट पडल्यामुळे ही मोठी या ठिकाणी पोकळी निर्माण झाल्याचं आपण म्हणू शकतोय. शिवसेना ठाकरे गटाकडे सध्या 16 जागा आहेत, तर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडे एकूण 12 जागा आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादी दोन्ही पक्ष फुटल्यामुळे या ठिकाणी 2 गट पडलेले आहेत. त्यामुळे या दोन्ही गटांचं हे विभाजन झालेलं आहे. त्यामुळे आगामी निवडणूक खरं तर ही अतिशय औत्सुक्याची ठरणार आहे, कारण दोन्ही एकमेकांसोबत असलेले हे पक्ष एकमेकांविरोधात आता असणार आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष हे गेल्या कित्येक काळापासून खरं तर सोबत होते आणि आता या विधानसभेमध्ये, लोकसभेमध्ये सुद्धा ते विरोधातच होते आणि आता विधानसभेमध्ये कांटेकी टक्कर खरं तर त्यांच्यामध्ये असणार आहे. त्यामुळे आता ही निवडणूक अतिशय चुरशीची होणार आहे.